सुरुवातीलाच मराठा समाजासाठीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी। मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतल्या आंदोलनानंतर 2 सप्टेंबर रोजी निघालेल्या हैदराबाद गॅझेटियर जियानुसार मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये 3.5 महिन्यात मराठा समाजाला केवळ 98 कुणबी ओबीसी प्रमाणपत्र मिळालीत। त्यासाठी केवळ 594 जणांनी अर्ज केले होते। 98 अर्ज मंजूर केल्यानंतर प्रमाणपत्र वाटपाची कार्यवाही करण्यात आली। त्यात सर्वाधिक 445 अर्ज हे एकट्या परभणी जिल्ह्यातले आहेत। परभणी जिल्ह्यात त्यापैकी 47 कुणबी प्रमाणपत्र मिळालीत। उर्वरित अर्जांची चौकशी सुरू असल्याचं प्रशासनाने सांगितले। मराठा समाजाला कुणबी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, हैदराबाद गॅझेटियर लागू करावा म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानात 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर आंदोलन केलं होतं। मराठवाड्यातून किती अर्ज आलेले आहेत आणि आपण किती सर्टिफिकेट या ठिकाणी वितरित केले आहेत नव्या मराठवाड्याच्या मध्ये जे आता 2 सप्टेंबर 2025 ला जो काही शासन निर्णय शासनाने निर्गमित केला होता त्या अनुषंगाने आमच्याकडे 594 अर्ज प्राप्त झालेले आहेत। त्याच्यापैकी 98 उमेदवारांना त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत आणि इतर 489 अर्ज हे प्रलंबित आहेत। मात्र या कालावधीमध्ये जे काही आपल्या जुन्या शासन निर्णयाप्रमाणे जे काही आपल्याकडे प्रक्रिया सुरू होती त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्राप्त झालेल्या अर्जांच्या अनुषंगाने गुणबी प्रमाणपत्र दिलेलं आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 2,65,000 पैकी 2,63,000 लोकांना ही प्रमाणपत्र ऑलरेडी इश्यू झालेली आहेत। मधल्या काळात एक या सप्टेंबरचा शासन निर्णय आल्यानंतर देखील जुन्या पद्धतीप्रमाणे जवळपास 25,000च्या वर प्रमाणपत्र ही या कालावधीमध्ये इश्यू झालेली आहेत। काही जिल्ह्यामध्ये अशा आहेत की जिथे एकही प्रमाणपत्र दिलं गेलं नाही नव्या आदेशानुसार, जसं की छत्रपती संभाजीनगर। त्यांच्याकडे आलेल्या अर्जाची संख्या पण कमी असेल आणि आलेल्या अर्जाची छाननी जी आहे ते ग्राम पातळीच्या समितीकडून आल्यानंतर त्यांच्या रिपोर्टच्या आधारेच आपल्याला ही कास्ट सर्टिफिकेट देता येतात। तर त्यांची छाननीची प्रक्रिया पूर्ण करून घेऊन त्यांना ते कास्ट सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था होणार आहे। तर मुंबईत आंदोलन करण्यात आलं होतं 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर। मनोज जरांगे यांनी हे मोठं आंदोलन केलं होतं। या आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेटियर जियानुसार प्रमाणपत्र वाटप सुरू झालं। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडे। माधव, आपण काही वेळापूर्वी बोलत होतो, तुम्ही जी माहिती दिली आणि आता ही बातमी आपण जी दाखवतो त्यातून एक स्पष्ट होतोय की मोठं आंदोलन उभं करण्यात आलं होतं, पण त्यातून मराठा समाजापर्यंत ठोस असं काही पोहोचलंच नाहीये। सुवर्ण 2023 या वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी संघर्ष करत होते। जवळपास 5 आंदोलनं झाली होती आणि त्यानंतरचं हे शेवटचं मुंबईतल्या आझाद मैदानावरचं आंदोलन बोललं जात होतं आणि त्यानंतर आंदोलन करण्याची गरज पडणार नाही असं स्वतः मनोज जरांगे पाटील म्हणले होते। या निर्धार आंदोलनामध्ये राज्य सरकारनं जो गॅझेटियर संदर्भातला GR काढला होता त्या GRच्या आधारावर जी कागदपत्राची पूर्तता करायला हवी होती ती कागदपत्राची पूर्तता मराठवाड्यातल्या अनेक भागातल्या गावागावामध्ये असेल किंवा तहसील कचेरीमध्ये असेल डॉक्युमेंट्स आतापर्यंत सापडत नाहीत आणि जी सापडलेली आहेत त्यामध्ये कुणबी असल्याच्या नोंदी नाहीत आणि म्हणून त्यामुळं जी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेली आहेत त्या अर्जांना सरकारी कार्यालयातून प्रतिसाद मिळत नाही असं दिसतं आहे। कारण 594 जणांनी अर्ज केले, त्यातल्या केवळ 98 जणांचे अर्ज मंजूर झाले म्हणजे त्यांना प्रमाणपत्र मिळाले। तर एकूणच काय तर त्याला लावली जाणारी कागदपत्रे त्याची पूर्तता ती होऊ शकत नाही आणि त्यामुळे हा जो GR काढलेला आहे तो GR हा फायदेशीर मराठ्यांसाठी मराठवाड्यातल्या मराठ्यांसाठी ठरला नाही हे आता तरी सांगणं या कागदपत्राच्या आधारावर दिसतं आहे। ठीक, धन्यवाद माधव संपूर्ण माहितीसाठी। तर मराठवाड्यामध्ये फक्त 98 कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेली आहे। विभागीय आयुक्तांनी साम टीव्हीला ही एक्सक्लुसिव्ह माहिती दिली। बघा या संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे। मराठवाड्यातले एकूण अर्ज 8 जिल्ह्यामध्ये 594 अर्ज आलेले आहेत, 8ही जिल्हे मिळून। मंजूर प्रमाणपत्र केवळ 98, 100चाही आकडा गाठलेला नाहीये। सर्वाधिक अर्ज परभणी जिल्ह्यातले होते, 445 अर्ज एकट्या परभणी जिल्ह्यातले होते आणि सर्वाधिक प्रमाणपत्र ही परभणी जिल्ह्यातच दिलेत। 47 प्रमाणपत्र परभणी जिल्ह्यात दिलेत।
100% मंजुरी ही बीडमध्ये 22 अर्जांपैकी 22 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.